द अँट अँड द पिजन. कबूतर आणि मुंगी. लिसन द स्टोरी अँड एन्जॉय. वन डे an ant fell into a pond. It could not come out. एके दिवशी एक मुंगी डबक्यात पडली आणि ती बाहेर येऊ शकत नव्हती. पॉन्ड म्हणजे डबके, पाण्याचे डबके. अँट म्हणजे मुंगी, तुम्हाला माहीतच आहे. अ पिजन सिटिंग ऑन अ ट्री सॉ इट. झाडावर बसलेल्या कबुतराने हे पाहिले. पिजन म्हणजे कबूतर. द पिजन थ्रू अ लीफ इनटू द पॉन्ड. द पिजन थ्रू अ लीफ इनटू द पॉन्ड. कबुतराने झाडाचे एक पान काढलं आणि पाण्यात टाकलं. लीफ म्हणजे पान, थ्रू म्हणजे फेकणे. द अँट क्लाइम्ड ऑन टू द लीफ. मुंगी हळूच पानावर चढली. इट सेफली कम आउट ऑफ द पॉन्ड. इट सेफली केम आउट ऑफ द पॉन्ड. आणि ती पाण्याच्या बाहेर सुरक्षित आली. आफ्टर अ व्हाईल अ हंटर सॉ द पिजन. थोड्याच वेळाने एका शिकाऱ्याने त्या कबुतराला पाहिले. हंटर म्हणजे शिकारी. ही एम ॲट द पिजन विथ अ गन. त्याने बंदुकीचा नेम त्या कबुतरावर धरला. द अँट सॉ दिस. मुंगीने हे पाहिले. इट क्लाइम्ड अप हिज फूट अँड बीट हिम. मुंगी हळूच शिकाऱ्याच्या पायावर चढली आणि तिने त्याच्या पायाला चावा घेतला. हंटर क्राईड. हंटर जोरात रडला. ही मिस हिज एम. आणि त्याचा नेम चुकला. आता ओळखा बरं काय झालं असेल. बरोबर, द पिजन हर्ड द गन शॉट अँड फ्ल्यू अवे. कबुतराने बंदुकीचा आवाज ऐकला आणि उडून गेले. मॉरल: जेव्हा आपण इतरांची मदत करतो तेव्हा वेळ आल्यावर तेही आपली मदत करतात. हेल्प others in need and someday they will help to you. मग आवडली ना गोष्ट? अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.